शहादा नगरपालिका निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार तुषार कुवर यांची जोरदार चर्चा। आगामी शहादा नगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार तुषार कुवर यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगते। स्थानिक मतदारांमध्ये वाढता प्रतिसाद, तरुणांमधील उत्साह आणि घराघरात सुरू असलेली चर्चा यामुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण अधिक तापले। तुषार कुवर हे कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह न घेता स्वतंत्र उमेदवार म्हणून मैदानात उतरले असून विकास, स्वच्छ प्रशासन व स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले। क्षेत्रातील रस्ते, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांच्या सुधारणा या प्रश्नांवर ते सातत्याने काम करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे। स्थानिक नागरिकांचे मत आहे की प्रभागात नवीन चेहरा आणि पारदर्शक नेतृत्वाची गरज होती। तुषार कुवर या अपेक्षांना योग्य पर्याय ठरू शकतात। सध्या प्रचाराची जोरदार लगबग सुरू असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये तुषार कुवर यांच्या उमेदवारीमुळे त्रिकोणी लढण्याची शक्यता वाढली आहे। कृष्णा कोडी सोबत झुंजार क्रांती न्यूजचा खास रिपोर्ट। झुंजार क्रांती न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 10 यामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या जवळ आहेत तुषार कुवर म्हणून जे नवीन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 10 मध्ये, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। म्हणून आज आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत की आपण या ठिकाणी उमेदवारी जो दाखल केलेली आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये, तर नेमकं आपल्याला ही इच्छा कशामुळे झाली की आपण ही निवडणूक लढताय? पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार। खरं तर माझी लढाई 2022 पासून चालू झाली होती, पण त्या अगोदरसुद्धा आमच्या या परिसरात असो, विजयनगर सेक्टर 1 असो, 2 असो, इकडं रस्त्यांना फार समस्या होत्या आणि ऐन पावसाळ्यात इकडं कमीत कमी 1.5 2 फूट असे पाणी व्हायचे आणि आमच्या परिसरातील लोक या पाण्यामधूनच कायमच प्रवास करत असत। तसेच जे म्युन्सिपल साईडकडे जो आपला नाला आहे, जो रामनगरपर्यंत गेला आहे, त्या परिसरातील त्या नाल्यातील ते घाण पाणी पावसाळ्यामध्ये सगळं इकडं वाहून यायचे। त्याच्यासाठी सुद्धा हे परिसरातील वातावरण बघून एक दिवस अशी जिद्द आली की का आपण त्याच्या भरोशावर फिरायचं, आपण आजपासून सुरुवात करू, आपणच आपल्या प्रभागासाठी काहीतरी करून दाखवू। म्हणून मी या इलेक्शनला आपल्या प्रभाग 10 मधून अपक्ष उमेदवार, सर्वसामान्य नागरिकांचा उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे। बरं, आपलं विजन काय आहे की आपले जे काही प्रभाग क्रमांक 10 मधील समस्या आहेत तर आपण कुठल्या याच्यावर काम करणार आहे? खरं तर आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत की आपल्या प्रभागामध्ये स्वच्छता, म्हणजे सुंदरता, तसेच आरोग्यविषयी आणि पाणी वगैरे या सगळ्या गोष्टींसाठीच मी कार्य करणार आहे। म्हणजे काही माघार घेण्यासाठी काही तुम्हाला काही असं म्हणजे वाटतं का की कोणी तुम्हाला हे केलं की भाऊ तुम्ही माघार घ्या, असं काही वाटतं का तुम्हाला? नाही, कोणी काही केलं तरी माघार घेण्याचा प्रश्न येत नाही, कारण की मी सर्वसामान्यांसाठी उभा आहे आणि मी त्या सर्वसामान्यामध्ये उठून त्यांच्यासाठी काम करण्यासाठी तयार आहे। तर माघार घेण्याचा प्रश्न येत नाही। तरी कोणी किती जबरदस्ती केली तर त्याच्यासाठी मी बिलकुल नाही, माघार तर घेण्याचा प्रश्न। तरी आपण तुषार भाऊ काही राजकीय पक्ष संदर्भात आपल्याला काही तिकीट असं देणार होते का, काही राजकीय पक्ष की जेणेकरून तुम्हाला एखाद्या पक्षाशी संबंधित जर का तिकीट मिळालं तर बुवा ते? हा, तसं तर सांगण्यात आलं होतं बऱ्याच पक्षाकडून। मी आता काही पक्षांचं नावं घेत नाही, कारण की ते आता मी अपक्षच म्हणून डिक्लेअर झालेलो आहे, तर पक्षांचं नाव घेणं मी बरोबर समजत नाही। पण होतं, माझा पण इच्छा होती की एखाद पक्ष जर राहतो तर एक पाठिंबासारखा राहतो। तर त्यांनी हेच ठरवलं की सामान्य नागरिक आहे, सामान्य नागरिक म्हणूनच लढावं। एक जाऊन बघावं तर तरी नागरिक किती जागरूक आहेत, नागरिकांना किती जाणीव आहे की सामान्य नागरिकांमधनं जर एखाद पोरगा आहे तर असेल अपक्ष म्हणून, तर तो आपल्याला काय करू शकतो किंवा आपल्यासाठी काय करू शकतो, नगरपालिकेत त्यांचा आवाज कसा घेऊन जाऊ शकतो, हे सुद्धा नागरिकांना किती जाणीव आहे ते आता बघणं गरजेचं आहे। मी तर अपक्ष म्हणून उभाच राहिलेलो आहे। या ठिकाणी तरुण तळपदार असे उमेदवार प्रभाग क्रमांक 10 मध्ये तुषार भाऊ कुवर यांनी आपलं मनोगतातून सांगितलं आहे की ज्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या आहेत त्या मी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करीन, असं त्यांनी विश्वास दाखवलेला आहे। झुंजार क्रांती न्यूजसाठी कृष्णा कोडी, कॅमेरामन कैलास सोनवणेसोबत शहादा। नमस्कार, झुंजार क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये।
आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये बरेचसे उमेदवार उभे आहेत आणि आपण येथील नागरिकांकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या कौल कोणत्या उमेदवाराकडे आहे की जेणेकरून त्या या प्रभागाचा विकास करू शकतात. तर या ठिकाणी एक आजी बसलेल्या आहेत आणि आपण त्या आजींना विचारणार आहोत की नेमकं आपलं कौल कोणतीकडे, आपण असा कोणता चेहरा आहे की जो या प्रभागाचा विकास करू शकतो. की आजी, आपल्या प्रभागामध्ये जे काही उमेदवार उभे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला असं कोणतं वाटतं की उमेदवार वाटतं की जेणेकरून ते आपल्याला या प्रभागाचा विकास करू शकतात, सर्वसामान्य नागरिकांच्या त्या समस्या सोडवू शकतात, असं तुम्हाला कोण वाटतं? तुषार कुवर. नेमकं म्हणजे त्यांना पोरगा चांगला आहे, करेल तो काहीतरी. आपल्याला एवढी विनंती यायला पाहिजे. हां. दादा, आपल्याला प्रभाग क्रमांक 10 मध्ये असा कोणता उमेदवार आहे की जो आपला प्रभागाचा विकास करू शकतो, असं तुम्हाला असं कुठलं नाव सुचतं की जेणेकरून ते विकास करू शकतात? आता नवीन उमेदवार आहे तुषार कुवर, त्याच्यावर भरोसा टाकून आपण पूर्ण विकासासाठी जबाबदारी देऊन पार पाडण्याचा प्रयत्न करू.